हाय गर्ल्स, आज आपण बघणार आहोत की हँगर साडी फोल्ड कशी करायची, म्हणजे फोल्ड करून हँगरला ती कशी लटकवायची. सगळ्यात आधी तुम्हाला टेबलावरती साडी अशी प्लेस करायची जेणेकरून तुम्हाला निऱ्यावरती दिसायला हव्या. आणि त्यानंतर आपल्याला कमरेला गुंडाळायचा जो भाग आपण सोडला होता, जेवढाही मापाचा तुम्ही सोडलाय तो घ्यायचा आहे तुम्हाला. आणि आपल्या ज्या निऱ्या आहेत ना तेवढं त्याच्यावरती तुम्हाला त्याला प्लेस करायचं आहे. म्हणजे आपण साडीची घडी कशी करतो तशीच तुम्हाला दिसतं. जेवढी मला घडी हवी आहे तेवढी मी अगोदरच डिसाईड करून घेतलं. तुम्ही पण असं डिसाईड करू शकता. ही माझी साडी थोडी सुळसुळीत होती, त्याच्यामुळे मला थोडंसं अजून थोडी हेल्प लागली. आणि त्याच्यानंतर मी चेक करते की मला हँगरला किती फोल्ड करायची साडी. जेवढी मला साडी फोल्ड करायची आहे त्याच्या खालच्या बाजूला माझा पदर असायला हवा. आणि आता तुम्ही बघितलंच असेल की आपण आता जो कमरेचा भाग फोल्ड केला तो इथे असा थोडासा मेसी दिसतोय. त्याच्यामुळे साडी मी वरच्या बाजूला फोल्ड करणार आहे, जेणेकरून आपला मागचा जो प्लेन भाग आहे साडीचा तो हँगरवरती व्यवस्थित दिसेल. अशा प्रकारे मी आता इथे पदर प्लेस करून घेतला. परंतु जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की माझी साडी थोडी सुळसुळ येते, म्हणून इथे पदराच्या इथे मी चिमटा लावून घेते. तुम्हालाही लावायचा असेल तर तुम्ही लावू शकता, नाही तर तो थोडासा पुढे सरकेल, आपल्या मापापेक्षा थोडा पुढे होईल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला तो टर्न करता येणार नाही, म्हणून आधी चिमटा लावून घ्यायचा आहे. आणि परत जो आपला पदराचा भाग जो राहिला होता त्याला व्यवस्थित तुम्हाला फोल्ड करायचा आहे. फोल्ड तेवढं करायचं जेवढी आपल्याला घडी हवी आहे तेवढी. आणि त्यानंतर मी इथे पिन लावते. जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर पिन लावून घ्या, पिन नाही लावली तरी चालेल. आपल्या ज्या पैठणी साड्या असतात त्या व्यवस्थित बसतात, त्याच्यामुळे तिथे पिन नाही लावली तरी चालेल. परंतु ही टिश्यू सिल्क साडी होती त्याच्यामुळे मला इथे पिन लावायला लागली. सो अशा प्रकारे मी टोटल 3 पिन्स लावून घेतले आहेत, सेफ्टी पिन लावले आहेत. आता 3 पिना लावल्यानंतर मी ते हँगर घेणार आहे आणि हँगर मागच्या बाजूने टाकणार आहे आणि साडी आपण पुढे फोल्ड करणार आहोत. सो कसं ते तुम्हाला आता दिसेलच. सो मी आता हँगर घेतला आहे, हँगर मागच्या बाजूला टाकून साडी पुढच्या बाजूला फोल्ड करायची. दिसला मागचा जो भाग आहे प्लेनवाला भाग तो कसा वरती आला आता. सो अशी आपली साडी दिसायला हवी, म्हणून आपण पुढच्या बाजूला तिला फोल्ड केली. त्यानंतर साडी मागच्या बाजूने टर्न करायची. मागच्या बाजूने टर्न केल्यावरती पदर अशा प्रकारे तिला राऊंड फिरतो. आणि त्यानंतर आपला जो पिनअप केलेला पदर आहे ना तो साडीच्या मागून घ्यायचा आणि हँगरच्या मधून, म्हणजे असा त्रिकोणी आला पाहिजे अशा प्रकारे तो तुम्हाला काढून घ्यायचा आहे. आता आपला पदर जो आहे तो डेफिनेटली साडीच्या घडीपेक्षा मोठा आहे, त्याच्यामुळे त्याला फोल्ड करून तुम्ही इथे पिन पण लावू शकता. आणि नाही तर तुम्ही तिथे आपला जो हँगर आहे तिथेही अटकवू शकता. जर तुम्हाला जास्त साडीला पिना लावायच्या नसतील, कोणाची महागडी साडी असेल तर तुम्ही तो डायरेक्टली हँगरला पण अटकवू शकता. सो अशा प्रकारे ही आपली हँगर फोल्ड साडी तयार झाली आहे. ट्राय करून नक्की बघा आणि प्रॅक्टिस करा.